जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली कामासाठी घरापासून बाहेर राहणं, आई बाबांपासून लांब राहणं याचं दुःख काय वेगळंच असतं। तर त्याच दुःखातून आमचे हे परम मित्र धीरज जांभळे हे 4-5 महिने घरापासून लांब अहमदाबादला राहिले होते। आता तो काल आलाय। जा आपण गेस्ट अपीयरन्स संपला। मेन सीन तुम्हाला सांगतो। तर धीरज अहमदाबाद वरून जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये येणार होता आणि जूनच्या लास्ट वीक मध्ये धीरजचे मम्मी पप्पा गावी म्हणजे पुण्याला गेले आणि धीरज साहेब लवकरच आले। त्याचे मम्मी पप्पा गावी, त्यांना माहितीच नाही की धीरज मुंबईमध्ये आलाय। आता धीरजच्या मम्मी पप्पांना 1% पण आयडिया नाहीये की धीरज मुंबईत आलाय। तर आता आम्ही दोघं चाललोय पुण्याला त्याच्या मम्मी पप्पांना सरप्राईज करायला। त्याच्या मम्मी पप्पांची रिएक्शन आपण पुण्याला जाऊन रेकॉर्ड करू। जाम मजा येणार या ब्लॉग मध्ये। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आम्ही पुण्याला 3-4 दिवस राहू, जेवढं मन करेल तेवढं फिरू वगैरे। तर ती पूर्ण सिरीज पण येणार आहे, तर ती सुद्धा तुम्हाला बघायची आहे। तर आता पुण्यासाठी निघूया। हाय गाईज, वेलकम 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 बॅक टू द अनदर व्लॉग। लेट्स गो टू पुणे बेबी। तर गाईज आम्ही पोहोचलोय कल्याण स्टेशनला। आमची 6:33 ची ट्रेन आहे। आता वाजले 6:10। थोडा वेळ वेट करू, ट्रेन आली की मग ट्रेन मध्ये बसू। गाईज आमची इंद्रायणी एक्सप्रेस आलेली आहे। आता गाडीत बसूया आधी, कारण जाम गर्दी आहे। तर गाईज आम्ही उतरलो शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला। आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला नाही उतरलो, कारण इथून आम्हाला कात्रजला जायला बस लगेच भेटेल आणि कात्रजवरून धीरजचा मामा येणार आहे, तो आम्हाला धीरजच्या घरी घेऊन जाईल कुडीतला। पण आता सीन असा झालाय की धीरजच्या मामाचा फोनच लागेना। 15 मिनिटं झाली। आम्ही जनरलमधून आलो, इंद्रायणी एक्सप्रेस होती। 85 रुपीज पर पर्सन, 85 रुपयामध्ये पुण्याला। नाही तर आम्ही गेल्या वेळेला गाडीने आलेलो खर्चला। तर आता मामाला फोन लागतोय का बघू। हा जाऊया आणि आधी नाश्ता करूया भाई, भूक लागली। मी तरी चाय चपाती खाऊन आलो होतो, तो उपाशीच आहे, कारण घरी कोण नाही ना, मम्मी पप्पा पुण्याला। आता आम्ही कात्रजला बालाजीनगर बस स्टँडच्या इथे आलोय। आता 10 मिनिटात त्याचा मामा येईल बाईकने घ्यायला, मग धीरजच्या घरी जाऊ आपण, म्हणजे फार्म हाऊसवर जाऊ आपण। धीरजच्या फार्म हाऊसवर जाऊ आपण। धीरजचं गावचं घर म्हणजे एक प्रॉपर फार्म हाऊस आहे, फक्त स्विमिंग पूलची कमी आहे। आता ही पोरं कमवायला लागले, मग बनवते स्विमिंग पूल। गाईज धीरजचा मामा आलाय। तर गाईज आम्ही या घाटातून आता घरी चाललोय आणि आम्ही आधी ज्या वेळेला धीरजच्या घरी आलो होतो ना, म्हणजे पोरं त्यावेळेला घरी जाताना आम्ही या ऑस्करवाडीच्या इथे मिसळ खाल्ली होती। 1 नंबर होती ऑस्करवाडी मिसळ आणि ऑस्करवाडी हॉटेल। जेवण आणि मिसळ पाव नाश्ता वगैरे सगळं आजूबाजूलाच होतं। जाम भारी, एवढी भारी होती ना ती, लिटरली आम्ही आता मिसळ पाव खायला थांबलोय। गाईज ही बघा ऑस्करवाडी स्पेशल मिसळ थाळी, ही आम्ही खाल्ली होती आणि आता परत आम्ही खायला आलोय। तर गाईज आता वाजले 12:50, आमची मिसळ खाऊन झाली। आता 10-15 मिनिटात आम्ही धीरजच्या घरी जाऊ। लेट सी त्याच्या मम्मी पप्पांची रिएक्शन काय येतं आम्हाला बघून। लाईक अनएक्सपेक्टेड असेल त्यांच्यासाठी, अरे तुम्ही इथे। हे तुम्हाला दिसतंय, हे इथे हे धीरजचं घर आहे। आता मामा तिथे गेलाय आणि आम्ही इथे थांबलोय। आता त्याचे मम्मी पप्पा आतमध्ये आहेत का कुठे ते आधी बघू दे। ते आतमध्ये गेले की आम्ही इथं हळूहळू चालत जाऊ आणि मग रिॲक्शन रेकॉर्ड कारण हे सरप्राईज प्लॅन करायला आम्ही किती कष्ट घेतलेत आजचं आम्हाला माहिती। यार फक सीन झाला गाईज। त्याचे पप्पा बाहेरून ते बघा समोर, नाही बघितला ते बघ, तो हात नाही बघितलं काय सीन, खाली हा का आपल्याला बघितलं नाही
ते बघा त्याचे पप्पा ते तिकडे दिसतात, ते त्याचे पप्पा आहेत आणि आम्ही ते लपले तिकडे चालले. अरे यार काय सीन आला. मामाचा फोन आलाय गाईस. घरात जाऊ. मम्मी कुठे हा त्यांच्या समोर बोलला पण हळू बोलला पप्पांना तो बाहेर घेऊन काय नाही पण नाही काही. आता आम्ही घरात जाऊन लपतोय. तो मामा त्याच्या पप्पांना घेऊन पुढे गेला. चल 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 पळ 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 पळ. कल 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 वाकून चाल वाकून चाल वाकून चाल. चप्पल काय करू. लवकर लवकर लवकर. काहीच बेडरूम मध्ये आले. लपलोय आम्ही बेडरूम मध्ये. खाली नको लावू. हा आता हा कमलेश असतो मजा आली असते. त्याचा भाऊ मर्चंट नाही मला कमलेश. तो अजून आला नाही. तो दुबईलाच आहे. तो जर असता आता इथे जी मजा आली असते ना भाई. खतरनाक. गाईस त्याच्या मम्मी पप्पा आता येत आहेत. इथे आले आहेत ते. म्हणजे इथे एक्झॅक्ट हवं इथे आहेत. आणि आम्ही बेडरूम मध्ये. काय दिसत आहेत का. अरे आवाज नको करू. अरे प्रतिबिंब दिसेल ना जाताना. ते बघ ते बघा आवाज आला. अरे असं नको. त्याचे मम्मी पप्पा येत आहेत आता. दरवाजाच्या बाहेर आहेत. बेडरूम मध्ये येत आहेत आता. थांबा बघू. वेट. आले बाहेर. अरे येतच नाही. ती लोक काही येत नाहीत. आता आम्हालाच बाहेर जावं लागेल वाटतं. मामा आतमध्ये पाठवायचा प्रयत्न करतोय काही. मला आलेला ढँग ढँग. मला गाणं बोलला. आता काय आम्ही 3-4 दिवस जात नसतो. आतमध्ये येतच नाही. अर्धा तास झाला आम्ही आतमध्ये बसले. आतमध्ये येतच नाही. ट्रेनने हा तुमच्या समोरच उतरलो आम्ही. आम्हाला वाटलं तुम्ही बघितलं की काय म्हणून आम्ही खाली उतरलो झाडाच्या पाठीला. आणि मग पळत लपून असं वाकून आलो आणि आतमध्ये घुसलो. आणि तुम्ही जेव्हा कॉल केला ना तेव्हा आम्ही मिसभाव खात होतो. मला पण फोन केला. आम्ही फोनच फोन लोकांचे बिझी येत होते. हाय त्यावेळेला आम्ही घाटात होतो. तू कधी आलास. 30 तारखेला परवा. काल आराम केला. सकाळी निघालो. म्हणून तर तुम्हाला फोन करून सांगत होतो आम्ही. त्याच्यासाठी तर सांगत होतो. आज जर तुम्ही निघालो तर आम्ही काल रात्री निघालो असतो आणि सकाळी 6 वाजता पोहोचलो असतो. चला. अरे तर काही जसं की तुम्ही मम्मी पप्पांची रिॲक्शन बघितले. आता त्याच्यानंतर आम्ही जरा आराम केला. फ्रेश वगैरे झालो. आता जरा चिकन वगैरे घ्यायला आलो आहे. आज पार्टी आहे. आज धीरज आहे तो आज पार्टी.
तर सगळं सामान वगैरे घ्यायला आलोय त्याच्या मामाची गाडी घेऊन. आता सामान वगैरे घेतो, घरी जातो, तुम्हाला घरून व्ह्यू दाखवतो. होम टूर वगैरे ना सगळ्या 2-3 ब्लॉग्समध्ये केलेला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, जाऊन चेक करा. ते पण ब्लॉग्स पोरांचे जाम भारी होते. गाईस तुम्ही बघू शकता, हा आहे धीरजच्या घराच्या पाठचा व्ह्यू. आणि तो तिथे ढगांनी झाकलेला जो डोंगर आहे तो पुरंदर किल्ला आहे. मी मगाशी बोललो होतो ना, धीरजचं घर म्हणजे लिटरली फार्म हाऊस आहे भाई. आणि आम्ही ते जी मजा केली आहे ना आधी पोरं येऊन. आणि ही बघा टेरेसवरती चूल आहे. आणि इकडे कपडे इग्नोर करा, इकडे बघा भाई डायनिंग टेबल, तो पण मार्बलवाला भाई, मार्बल फिक्स डायनिंग टेबल आहे. इथे तुम्ही बसून मस्तपैकी जेवू शकता. समझ रहे हो आप? तर गाईज आम्ही जेवलो वगैरे. आता काय बघतोय रे? अरे आता काय फाटली ना कॅमेरा और ओ स्पायडरमॅन और भाई 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 डेंजर डेंजर डेंजर. तर गाईज आम्ही जेवलो वगैरे. आता उद्या आम्ही फिरायला जाऊ मस्त पैकी. कुठे जायचं फिरायला माहीत नाही. बस हेच आमची जिंदगी आहे. काही माहीत नसतं आम्हाला कुठे जायचं आहे काय जायचं आहे. बघूया उद्या काय ते. पण ही व्हिडिओ आपण आता इथे संपवूया. आय होप यू लाईक द व्हिडिओ. अँड इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, सतरा बाय, टेक केअर, सी यू अगेन. इज ॲट.